आज आपण वेळ अमावस्या याबद्दल माहिती बघणार आहोत की वेळ अमावस्याला काय नैवेद्य दाखवला जातो आणि काय माहिती आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. वेळ अमावस्या किंवा वेळा अमावस्या मराठी ग्रामीण भाषेत येळवस हा मूळ कर्नाटकी असणारा पण महाराष्ट्रामध्ये नांदेड, धाराशिव, लातूर, सोलापूर आणि परळीचा उर्वरित भाग, बीड येथे साजरा होणारा कृषीप्रधान उत्सव आहे. मार्गशीर्ष अमावस्येला हा उत्सव साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या 7व्या अमावस्येला हा उत्सव साजरा केला जातो. भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणीमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्नधान्याचे महत्त्व असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो. वेळ अमावस्या उत्सवासाठी काय नैवेद्य असतो तो आपण आज बघणार आहोत. वेळ अमावस्येच्या आदल्या दिवशी रात्री भाकरी करतात. त्या दिवशी भाकरी न म्हणता रोडगा म्हणतात. त्याचबरोबर भाज्यांची मोकळी भजी, खीर, आंबील, सजगुऱ्याचे म्हणजेच बाजरीचे व ज्वारीचे उंडे, तिळाच्या भाकरी, भजी, शेंगदाण्याचे लाडू हे नैवेद्यासाठी पदार्थ केलेले असतात. आदल्या दिवशी सगळा भाजीपाला आणि अळंदे खरेदी केले जाते. अळंदे म्हणजे एक लहान बिंदगी, लहान मडके आणि त्यावर झाकायला एक येळणी म्हणजे खापराची प्लेट. या अळंद्यात सकाळी घरातील एका माणसाने आंबील भरून शेतात घेऊन जायचे असा रिवाज आहे. वर्षाच्या सर्व उत्सवामध्ये वेळ अमावस्या हा एकमेव उत्सव असा आहे की या उत्सवासाठी स्वयंपाक हा आदल्या दिवशी केला जातो आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर आनंदाने खातात. काही जण तर आंबील आणि पदार्थ शेतातच ठेवून 2-2 दिवस त्यावर ताव मारत असतात. शेताचा प्रवास पूर्वी बैलगाडीमध्ये हे सर्व साहित्य भरून घरचा सगळा लवाजमा याच बैलगाडीत धडधड आदळापट करत मस्त सफर करत शेतात जायचा. आता मात्र सवडीप्रमाणे मोटरसायकल, ॲटोचा वापर केला जातो. काही जण डोक्यावर डालगे, मोठे टोपले घेऊन शेतात जातात. या दिवशी आपल्या कामानिमित्त बाहेरगावी असणारी माणसे वेळ अमावस्येला मात्र आपापल्या गावी आवर्जून सहकुटुंब येतात आणि आनंदाने हा उत्सव एकत्र साजरा केला जातो. शेतात आल्यानंतर एका झाडाखाली 5 पांडव मांडतात. त्यांना चुन्याने रंगवतात. त्यावर कडब्याच्या 5 पेंड्या उभ्या करून एक सुंदर खोप तयार केली जाते. लाल शालीने ते बांधतातही. डालग्यातून साहित्य काढतात. पांडवांसमोर हिरवे कापड ठेवून लक्ष्मीची पूजाही मांडतात. नैवेद्य म्हणून भजी, वांग्याचे भरीत, ऊस, पेरू, बोरे, शेंगदाण्याचे लाडू, आंबील, आंबट भात, ज्वारी आणि बाजरीचे उंडे ठेवतात. कोणतीही आरती किंवा मंत्र न म्हणता पांडवाची पूजा केली जाते. शेवटी नारळ फोडून अगदी साध्या पद्धतीने ही पूजा केली जाते. हा नैवेद्य एका माठात भरतात. नंतर पूजाविधी झाल्यानंतर लगेच जेवणाची पंगत बसते. यात काल रात्री केलेले सर्वच पदार्थांचे आनंदाने सेवन केले जाते. या वनभोजनात शेजारी पाजारी, मित्रवर्ग, सगळे सोयरे यांना आग्रहाचे आमंत्रण देऊन एकत्र जेवण केले जाते. एखादी अनोळखी व्यक्ती जरी जवळून बांधाने जात असेल तर तिलाही आवर्जून बोलवतात. ती जर व्यक्ती जेवायला नको म्हणत असेल तर तिला किमान आंबेलीचा थोडा स्वाद घे असा आग्रह केला जातो आणि तिला आंबील प्यायला दिले जाते. थंडगार बिंदगीतील आंबील पिली की एक वेगळीच मस्त झिंग येते. झिंग म्हणजे एक वेगळीच मजा असते. जेवण करून आंबीलीचा आस्वाद घेऊन झाडाखाली एक छान झोप घेतात. काही जण शेतातील आमंत्रणाचा मान स्वीकारत फिरत असतात. अशी मस्तीचीही वेगळीच एक वेळ अमावस्या असते. एक वेगळीच मजा असते. या मार्गशीर्ष महिन्यात गहू, ज्वारी, करडई, हरभरा, वाटाणा, तूर, ऊस, रब्बीची पिके जोमात आलेली असतात. शेतात निसर्गाची उधळण झालेली असते. बोरांच्या झाडाला बोरे लागलेली असतात. आंब्याला नुकताच मोहर फुटायला सुरुवात झालेली असते. वातावरणात गुलाबी गारवा असतो. जणू निसर्गाने हिरवा शालूच पांघरल्याचा भासच होत असतो. अशी हिरवळ असते. जेवण झालं की काही जण झोका बांधून झाडावर डोळे घेतात.
मुली भजी, रोडगा, आंबट भात, खिचडी असे म्हणत झोक्यावर झुलण्याचा आनंद घेत असतात. काही पोरं हातात कुऱ्हाडी घेतात, नाहीतर एखादा विळा घेऊन मधमाशांची मोहोळ शोधण्यासाठी मोहीम हातात घेतात. सोबत एखादी काडीपेटी किंवा पांघरायला एखादे कापड. झाडाझुडपात नजर बारीक करून पाहत चालतात की एखाद्या जागी एखादी मोहोळ तर दिसते का नाही. मग सगळ्या युक्त्या वापरून पोरं मधमाशांचा हल्ला सहन करून ते शेवटी मधांचा गड्डा घेऊन येतात आणि ताठ छाती वर करून ते मोहोळ घेऊन येतात. महाकष्टाने घेऊन झाडलेल्या त्या मोहोळाचा, गोड मधाचा सर्व मिळून आस्वाद घेतात. आंबट ऊस बोरखा तोडताना वेगळीच काही मजा असते. तर अशा प्रकारे वेळामुषा साजरी केली जाते. तुमच्याकडेही केली जाते का? कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.